24 तास एक पाऊल पुढे। सर्वात आधी पकडूया कॉमेडीची तुफान एक्सप्रेस आणि भेटूया धमाल विनोदवीरांना। एक्सप्रेस मधल्या विनोदवीरांना भेटूया म्हटल्यावर तुमचा चेहरा खुललाय ना? चला तर मग जराही वेळ न दवडता पाहूया हे ढिंचॅक परफॉर्मन्स। अगं तुला किडनॅप केलेलं आहे बघ, माझ्या डोक्यात जाऊ नकोस। हा फोन घे। नको नको, पुढच्या आठवड्यात माझा वाढदिवस आहे तेव्हा द्या मला। ते बाई तुला गिफ्ट देत नाहीये मी। या फोनवर तुझ्या नवऱ्याला फोन लाव, त्याच्याशी बोल, त्याला सांग पैसे मागितलेत, बोल बोल। अगं बोल। अरे क्या रे प्लम्बर, तू कभी आएगा तू? हाँ, ये हमारी बोरी है ना, वो नल है ना, वो टप 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 कर रहे हैं, सब जगह पानी हो गया, हम लोग बूढ़ जाएंगे ना। अरे ऐसा क्या करते हैं, हम लोग बूढ़ गए तो जवाबदार कौन? नहीं नहीं नहीं, आना चाहिए प्लम्बर। कट केला मेल्याने, इतकं हिंदी चांगलं बोलत होते, कट केला फोन। असू दे, चला प्लम्बर नाही आला, वायरमन आलाय, बरं झालं। हे बघ, अरे आता काय बघतोय, तुझा काय फ्यूज उडालाय का? फ्यूज उडालाय तो लावून घे जा। लावतो। माझ्या काकांना वेगळाच छंद होता, उलटी गाणी म्हणण्याचा। केशवा माधवा, तर ते म्हणायचे वाशके वाधमा, जातूत नामा रे वाडगो, किंवा ई बंब से या आरा में दस्तो, म्हणजे बंबई से आया मेरा दोस्त। ह्यात माझ्या काकांची मास्टरकी होती। आयुष्यात कोणालाच उलट बोलले नाहीत, पण गाणी मात्र उलटीच म्हणाले। माझे काकाही उलट पोहायचे। काय? हो, एकदा पोहत असताना मागून मगर आली आणि त्या मगरीने अगर मगर विचार न करता माझ्या काकांना पोटात घेतले। म्हणजे मगरीने चुका पोटात घेतल्या। अरे अरे, असे जीवावर बेतणारे छंद का बरं हवेत आपल्याला? आता मीच बघ ना, मी सध्या बुचे जमवतोय। बाटलीची बुचे मी जवळजवळ 1000 बुचे जमवलेली आहे। मग मला बूत लागेल। तू आपल्या बाळाची आई आहेस हे विसरू नकोस। तू आपल्या बाळाचा बाबा नाहीयेस? तू सांगतेस की विचारतेस? तू काय तू? हे बघ कमी केलंय का आजपर्यंत तुझ्यासाठी? घर आहे, गाडी आहे, झालं तर आपलं पप्पू आहे। तुला लाज नाही वाटत हे बोलायला? माझ्या करिअरचा विचार करता 3 वर्षाचं चोख फॅमिली प्लॅनिंग केलं होतं, पण तुझ्या आई वडिलांना नातू हवा म्हणून 3 वर्ष आधी आई झाले। मला अभिमान आहे तुझा। लोणचं झालं त्याचं? ते काही नाही, आज तू पप्पूला सांभाळायचं, मी सिनेमाला जाणार। अगं अगं, माझ्या मित्राने माझी तिकीट काढली आहेत। माझ्याही मित्राने माझी तिकीट काढली आहेत। काय? ती हरवली तुझी बायको? अरे हम कुछ नाही जानते, मला बायको पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे। तर मी माझी बायको आणून देऊ का तुला? नाव काय तिचं? आणि तू तिला शेवटचं पाहिलंस तेव्हा ती कुठे गेली होती? शीला। ऊ का नाम है शीला। ऊ का नाम नको सांगू, बायकोचं नाव सांग। अरे बीवी का नाम ही है ना शीला। अच्छा, बीवी का नावला तुम्ही ऊ म्हणता? मला वाटलं तुम्ही ऊ काढताना त्याचं नाव ठेवता शीला। मग इकडून मुन्नी। या गरब्याच्या दांड्यात, गरब्याच्या। अरे कुठल्या गरीबाच्या दांड्यात चोरून आणलेस तू? फार तुला लाज नाही का रे वाटत? वाटते ना, तुमच्या पोटी जन्म घेतल्याची खूप लाज वाटते। अहो गरीबाच्या नाही, तू गरब्याच्या दांड्यात गरबा। गरबा गरबा, अरे बजा।
बाबा छाती दुखताय, छाती दुखताय. आपल्या विवाहाच्या छायाचित्रांचा अल्बम पाहत होतो. तो एवढा हास्यास्पद आहे का? ज्या घटनेमुळे मी हसणे विसरलो, त्याच घटनेची छायाचित्रे बघून तू हसते आहेस. विवाह प्रसंगी घडलेल्या अनेक गमती जमती आम्हाच आठवल्या. गमती जमती? हो. आपला विवाह होता की सर्कस होती? अहो कसरतच म्हणायची ती. आठवतंय ना किती धांदल उडाली होती स्वारींची. अरेच युद्ध आहे की लग्न आहे तेच कळत नव्हते. पोहल्यावर चढलात तेव्हा एकटक आमच्याकडे पाहत होतात. कारण माझ्या गुरूंनी सांगितले होते, येणाऱ्या संकटाचा नीट अभ्यास कर. म्हणे संकट. स्वतः किती वेंधळे आहात तेव्हाच कळले आम्हाला. घाई गडबडीत आमच्या गळ्यात हार घालायचा सोडून आमच्या धाकट्या बहिणीच्या गळ्यात हार घातलात. नेम चुकला तुमचा. नेम नाही, निवड चुकली. तुमच्यावर उलटे संस्कार झाले आहेत का? नाही, जो मदत करतो त्याला शिव्या घालताय तुम्ही. कसली मदत हो, कसली मदत? मी काय किडनी दिली आहेत मला? एक साधा रुमाल पडलेला दाखवला. हो दाखवला ना, पण कसा दाखवला? कसा दाखवणार? वो देखो पूनम का चांद कैसी आसमां की रौनक जगा रहा है. देखो देखो, असं दाखवणार का? रुमाल पडलाय तो असाच दाखवणार, बघा म्हणून, उचला म्हणून. तू बोलवलं कसं मला? असं. ओ लाज वाटते एखाद्या मुलीला बोलायची ही पद्धत आहे? हे बघा बाई, ही पद्धत काही फक्त पुरुषांसाठी राखीव आहे का? आणि एखाद्या मुलीला बोलवायची पद्धत कुठे बोलवायचं यावर अवलंबून असते. म्हणजे जर मला तुम्हाला डिनरला बोलवायचं असेल तर असं बोलवेन का मी, चल बाबा चल, असं बोलवेन? म्हणजे तुमचा मला डिनरला बोलवायचा प्लॅन आहे? अहो नाही हो, आत्ता तर भेटलोय, पहिली भेट आहे आपली ती. कॉफी ला कसं बोलवेन, डेअरिंगच नाही ना माझं. मग ही घृणास्पद कृती करण्याची डेअरिंग कशी झाली? घृणास्पद? हो काय शब्द वापरताय तुम्ही? घृणास्पद? काय केलं मी घृणास्पद सारखं? काय केलं सांगा ना. भांगऱ्यासारखं लोचडगिरी केली का मी? केली का? नाही. मग ह्यापेक्षा घृणास्पद काय आहे जगात? बघितलं, एका कॉमन मॅनने रिक्षावाल्याला किती झापलाय. तो सरळ सरळ निघून गेलाय. त्या रिक्षावाल्याला आपण नंतर कधीतरी बोलू, आधी यांच्याशी बोलू आपण. नमस्कार, तुमचं स्वागत करतो मी आमच्या कार्यक्रमात. मला सांगा, तुम्हाला आत्ताच अतिसामान्य भूषण म्हणून पुरस्कार मिळालाय. कसं वाटतंय तुम्हाला? खड्डा पडला. स्टुडिओमध्ये खड्डा पडला, त्यामुळे हा कार्यक्रम इथेच रद्द होतोय. उद्या कधीतरी आपण भेटू. नाही तसं नाही, मला वेगळं म्हणायचं. नाही, वेगळं काही म्हणायचं नाहीये. इथे खड्डा पडला, कार्यक्रम करणार कसा? आपण दोघं खड्ड्यात उभं राहून कार्यक्रम करायचा का? मग मी हात कसा हलवणार मला तुम्ही सांगा. आमचा कार्यक्रम खड्ड्यात गेला तर तुम्ही काय करणार आहात ते मला सांगा. अहो नाही, तुम्हाला कळलेलं नाही नीट. खड्डा पडला, खड्डा पडला. आयुष्यातला दुसराच पुरस्कार आहे माझा. दुसरा? हो. मग पहिला कुठला होता? लहानपणी चमचा गोटीत 5वा नंबर आला होता माझा. आणि आत्ता जो पुरस्कार मिळाला ना, त्याच्यामुळे बायकोने ना 40 जंगी पार्टी दिली गुलाबजामची. खूप नशिबान आहात तुम्ही. घरी बसून गुलाबजाम खाता येतात तुम्हाला. मी इथे बसून बसून खूप जाम झालोय. झी 24 तास, एक पाऊल पुढे.